महाकारुणिक तथागतपणे भगवान बुद्धांनी स्वात्याग केलेला सत्संग धर्मावर अवतरलेला बोधिनी सत्संग ज्यांना सेवा तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना सुद्धा सेवा आणि उपस्थित असलेले सर्व धन्यवाद पाच यांना तर आजचा भाग आहे. काल आपण मागामध्ये पाहिलं की सिद्धार्थ गौतमाचं लग्न झालं आणि त्याला एक मुलगा सुद्धा झाला. एक कळत असून पाहिलं. आता पुढचा भाग 9वा भाग आहे पुत्राला वाचवण्याचा पित्याचा योजना. आता काय आहे की सिद्धार्थाचं लग्न झालं आणि सिद्धार्थाला मुलगाही झाला आणि हा सिद्धार्थाचा सांसारिक जीवनामध्ये त्याने प्रवेश केला. यामुळे राजाला काय झाला संतोष झाला म्हणजे समाधान वाटत आहे ना. राजा म्हणजे सुदृढ आहे ना. आता अशा पद्धतीने झाला पण तरी पण असित मुनीचे जे भविष्यवाणी हे काय राजाला तिच्या थोडं मोठी म्हणजे राजाच्या मनामध्ये सारखं ते चिंता राहायची की माझा मुलगा संन्यासी बनत आहे. अशा पद्धतीने ही चिंता राजाच्या मनात राहायची. तर अशा पद्धतीने त्यांना की भविष्यवाणी खरीच होऊ नये म्हणून सिद्धार्थाला या सांसारिक सुखातच राहिला पाहिजे, त्याला गुंतवून ठेवला पाहिजे असं राजाला वाटत आहे. म्हणून त्याला सुदोधनाला म्हणजे सिद्धार्थाला सांसारिक सुखामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी सुदोधन राजाने त्याचा जो मित्र आहे म्हणजे त्याचा जो मंत्री आहे त्या मंत्र्यासोबत काय केलं म्हणजे बोलणी केली आणि राजाने काय केलं त्या सिद्धार्थासाठी 3 महल बांधले आहे ना. एक उन्हासाठी, एक पावसासाठी आणि एक हिवाळ्यासाठी. अशा पद्धतीने सुखसुविधात राहण्यासाठी आणि त्या सांसारिक सुखामध्ये तो राहायला पाहिजे यासाठी राजाने पहिल्यांदा 3 महल त्या सिद्धार्थासाठी बांधले आणि अशा पद्धतीने तो 3 महलामध्ये तो राहू लागला. आणि त्याला प्रत्येक राजाने असा एकदम राजाने त्या 3 महिलांमध्ये अशी व्यवस्था करून ठेवली की त्या सिद्धार्थाला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता पडली नाही पाहिजे. तो जेणेकरून त्याला कुठल्याही गोष्टीची आवश्यकता पडेल अशा सगळ्या गोष्टी त्या महलामध्ये राजाने निर्माण करून ठेवला. आणि त्याप्रमाणे राजाने या 3 महलाला चांगल्या पद्धतीने वृक्षाने फलाने अशा सगळ्या गोष्टीने काय केलं ना खरं असं सुसज्ज अशा पद्धतीने करून ठेवलेलं आहे. आता अशा पद्धतीने असल्यानंतर आता या राजाचा जो पुरोहित होता त्याचं नाव आहे उत्तरी. आता या राजाच्या उदयाला बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याने म्हटलं की राजकुमाराला कामसुखामध्ये मग्न करून ठेवण्यासाठी अशा सुंदर व्यवस्थित सुंदर अशा युवतीची काय करा बंदोबस्त करा आणि त्या सुंदर युवतीमध्ये या राजकुमाराला काय करा गुंतून ठेवा. अशा पद्धतीच्या उदयीला एक काम होतं आणि अशा पद्धतीच्या उदयीने त्याच्यासाठी म्हणजे राजकुमारासाठी अशा अनेक प्रकारच्या काही युवती त्यासाठी आणल्या आणि त्या युवतीला सांगितलं या उदयीने की जो राजकुमार आहे हा राजकुमार या संसार सुखामध्ये राहण्यास त्याचं मन नाही आहे. तर तुम्ही काय करा तर त्याला या कामाबुद्धीच्या कामामध्ये कामाकृष्णेमुळे त्याला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने त्या उदयीने त्या सुंदर युवतीला त्यांनी सल्ला दिला आणि सल्ला देत असताना त्यांनी सांगितलं की जणू काही तुम्ही या सर्व प्रकारच्या लोकांना वश करण्यामध्ये काय आहे अग्रेसर तुम्ही एवढंच नाही पुरुषांना नाही तर स्त्रियांनाही वश करण्यामध्ये काय आहे तुम्ही उत्तम आहात एवढ्या सुंदर आहे. अशा पद्धतीने त्यांनी त्या युवतीला सांगितलं. तर अशा पद्धतीने तुम्ही परिपूर्ण त्याच्यामध्ये यश करण्यामध्ये आहे म्हणून तुमच्या ठाई ज्या उद्देशांना तुमच्या ठाई इथंच नाही तर सर्वातल्या अक्षराप्रमाणे सुद्धा तुम्ही या युवकाला काय म्हणजे युवतींनाच नाही म्हणजे स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना तुम्ही मोहित करू शकता एवढं सौंदर्य तुमच्यामध्ये भरलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही आपल्या सौंदर्याचा जो प्रभाव आहे त्या युवकामध्ये टाका म्हणजे सिद्धार्थावर टाका आणि त्याला आपल्या सौंदर्यामध्ये मग्न करून ठेवा. म्हणून तुमच्या हृदयामध्ये जे काही सौंदर्य आहे आणि तुमचे जे काही हावभाव आहेत जे काही नखरे आहेत या सगळ्याचा तुम्ही उपयोग करा आणि त्या युवराजाला म्हणजे सिद्धार्थाला तुम्ही त्याच्यामध्ये काय करा त्या सौंदर्यामध्ये अंकित करून ठेवा. अशा पद्धतीने म्हटलं आहे. तर अशा पद्धतीने त्यांना म्हटलंय म्हणून तुम्हाला एखाद्या चांगल्या स्त्रीला जे काही जमणार नाही त्याच्यापेक्षा तुम्हाला एखाद्या वशी करण्यासाठी तुम्ही लज्जित पडू नका म्हणजे कोणत्याही प्रकारचं लज्जा तुम्हाला निर्माण होणार नाही. अशा पद्धतीने एखाद्या सामान्य स्त्रीला पतिव्रता स्त्रीला एखादी लज्जा वाटते पण तुम्हाला या पुरुषांना म्हणजे सिद्धार्थाला मोहित करण्यासाठी कुठल्या प्रकारची
लक्षात तुमच्यामध्ये उत्पन्न होता कामा नाही. अशा पद्धतीने तुम्ही त्याला म्हणजे मोहित करा, अशा पद्धतीने त्याला सांगितलं. तर अशा पद्धतीने हे जे 20 पुरुष आहेत, हा जो भविष्याही सिद्धार्थ आहे आपल्या म्हणजे या म्हणजे काम वासनेपासून दूर राहणारा हा 20 पुरुष आहे. अशा पुरुषाला तुम्ही काय करा, मोहित करा. तुम्हाला त्या पुरुषाची काही देणे घेणं नाही, फक्त तुम्ही आपलं काम उत्तम पद्धतीने करा आणि तुम्ही हे करू शकणार, अशा पद्धतीने त्या याने सांगितलं. आता हे सांगितलं असताना त्या सेनापतीने त्याने सांगितलं तर जो ज्या स्त्री आहेत प्राचीन काळी अशा पद्धतीचे काम आहे, तर देवता लोकांना जे जमलं नाही, म्हणजे देवता लोकांना सुद्धा एखाद्या तपस्याचं फळ करून जमलं नाही, तसंच स्त्रियांनी काय केलं आहे, देवता लोक म्हणजे ज्या ऋषीमुनीचं सब भ्रष्ट करून टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या मागं त्यांनी लावलेलं आहे. अशा पद्धतीने त्या पद्धतीने त्यांनी काही अशा याचा उदाहरणं दिल्या. तर काय सांगितलं, जो महान असा काशीचा तपस्वी आहे, या तपस्वीला एका सुंदरवती व्यक्तीने काय केलं, त्याला लाखात जेल काढून आपल्या पायी डोळत ठेवलं. म्हणजे त्यांनी आपल्या म्हणजे त्या युवतीने त्या सुंदरीयाने त्या एखाद्या तप करणारा ऋषीमणीला आपल्या मोहात पडून ठेवलं. अशा पद्धतीने सांगितलं. त्याच पद्धतीने तो तपस्वी त्याला विश्वमित्र म्हटलं जातं. असा विश्वमित्र सुद्धा हा तपस्वी म्हणजे अग्नेश्वर होता. अशा तपस्वीला सुद्धा एका अप्सरेने आपल्या 10 वर्ष तिने आपल्या बंधनात त्याला ठेवलं. अशा पद्धतीने एका म्हणजे मोठ्या ऋषी देवता लोकांना ते जमलं नाही, ते एका स्त्रीला ते जमले. अशा पद्धतीने त्या पद्धतीने अनेक अशा तपस्यांना म्हणजे अनेक असे तपस्या झाली आहेत, त्यांना स्त्रियांनी आपल्या कवडी मोलाला आपल्या यौवनामध्ये त्याच्या पद्धतीने त्यांना मोहित करून ठेवलं, म्हणजे आपल्या मुठीमध्ये बांधून ठेवलं. तशाच पद्धतीने अशा पद्धतीने मोठमोठ्या ऋषींना स्त्रियांनी आपल्या पद्धत ठेवलं. तर हा नुकसान तरुण युवक आहे, या तरुण युवकाला मोहित करण्यापासून तुम्हाला काही स्वातंत्र्य वेळ लागणार नाही, अशा पद्धतीने सांगितलं. अशा पद्धतीने तुम्ही आपलं काम भीतपणाने करा आणि या राजघराण्याची जी परंपरा आहे, म्हणजे सिद्धार्थाकडून राजघराण्याची जी परंपरा सुटणार नाही, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. राजघराण्याची कोणती परंपरा, की राजघराण्याची परंपरा आहे तर तो राजा बनला पाहिजे, अशी परंपरा असते. आणि सिद्धार्थाला कशाचा वेळ लागला होतो, तपश्चर्याचा वेळ लागला आणि अशा पद्धतीने झालं. तर अशा पद्धतीने राजघराण्याची जे काही परंपरा आहे ते खुलली नाही पाहिजे, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. म्हणून अशा पद्धतीने सामान्य पुरुषांना अतिच करणं हे सामान्य स्त्रियांना नसते, पण असामान्य पुरुषांना त्यांना जिंकणं हे फार मोठ्या स्त्रीचं काय आहे, कला आहे. अशा पद्धतीने त्यांना म्हणजे त्या युवतींना, ज्या सुंदरी युवती होत्या, अशा पद्धतीने त्यांना सांगितलं. आता सिद्धार्थाला मोहित करण्यासाठी त्याने जो राजा आहे आणि त्याचा जो पुरोहित आहे, काय म्हणतात त्याला, उदय, यांनी खूप अशा सुंदरी जमा केल्या, म्हणजे तिथं त्याच्या महलामध्ये ठेवल्या, जेणेकरून तो राजकुमारच्या सुंदरीच्या मोहरामध्ये पडेल, तो त्याच्या पुतळ्यामध्ये पडेल आणि तो त्याच्या मनामध्ये त्याला गृहत्याग करण्याचा किंवा त्या संसार त्यागाचा अजिबात त्याच्या विचार येणार नाही, अशा पद्धतीने त्याची संकल्पना होती. आणि या सुंदरी या युवती एवढ्या सुंदर होत्या की कोणत्याही सामान्य माणसाला किंवा कोणत्याही माणसाला ते सहज आपल्या म्हणजे प्रेमामध्ये किंवा आपल्या मोहामध्ये ते सहज पाळू शकतो. आता दुसरा भाग आहे, कोणता आहे, की राजपुत्राला वश करण्यास स्त्रियाचे अपयश. आता काय म्हटलं नाही, या स्त्री आली आहे की राजकुमारला वश करण्यामध्ये सुद्धा अपयश झालेला आहे, अशा पद्धतीचा आपण सांगतो. तर कशा पद्धतीने आता जे उदयी आहे त्या उदयीने त्या स्त्रियांना त्यांची स्त्रियांचा आत्मविश्वास प्रकार वाढवलं. त्या स्त्रियांना वाटायचं की आपण या सिद्धार्थाला आपण जिंकू शकणार नाही, कारण हा सिद्धार्थ कसा आहे की हा एकदम तपस्वी आहे, यांना काही काम वाचण्याची काही इच्छा नाही, अशा पुरुषाला जिंकणं काही आपल्याला जमणार नाही असं त्यांना वाटायचं. पण त्यांचा जो उदयी आहे यांनी त्यांच्या मनामध्ये एवढा आत्मविश्वास वाढला तर त्यांना वाटलं की आता आपण या राजकुमाराला सहज आपण जिंकू, त्यांना सहज आपल्या मोहामध्ये पाहू, आपल्या सौंदर्यामध्ये पाहू, असं त्या युवतींना वाटलं. म्हणून त्यांनी मग आपलं मनामध्ये धैर्य मिळवून त्यांनी आपल्या कामाला लागले. आणि अशा पद्धतीने कामाला लागल्यानंतर आता त्या पुरोहिताच्या प्रेरणेमुळे त्यांनी राजकुमाराचा
स्वभाव आणि मादकता जिंकण्यासाठी आपल्या कामवादनामध्ये जिंकण्यासाठी त्याने प्रयत्न करण्याला त्यांच्या मनामध्ये त्यांचा आत्मविश्वास त्याला जागृत झाला आणि ते आता आपल्या कामाला लागले. म्हणून त्या स्त्रिया जसं सुंदरी सौंदर्य करतात तशा पद्धतीच्या सर्व स्त्रिया सौंदर्य नटल्या खटलेल्या होत्या, दिसाला सुंदर होत्या. अशा पद्धतीने त्यांनी आता आपले नखरे दाखवण्यासाठी सुरुवात केली, म्हणजे त्यांना मोहित करण्यासाठी म्हणजे युवराजाला म्हणजे सिद्धार्थाला मोहित करण्यासाठी आपलं काम केलं. अशा पद्धतीने काम करत असताना आता त्यांचं लक्षण सांगितलं कशा पद्धतीने. आता त्यातल्या ज्या काही स्त्री आहेत की जसं हिमालयामध्ये जसं हत्तीने असतात आणि त्याच्यामध्ये हत्ती असतो आणि हा हत्ती कसा करतो त्या हत्तीच्या भोवती बिघडत असतो, तशाच पद्धतीने त्यांनी या सिद्धार्थाला गुंडाळण्याचं काम चालू करण्याचं काम चालू केलं. तर आता त्या सांगतात की जसं तो राजकुमार आहे, जसा एखादा सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे आणि हा त्यांच्या भोवती काय आहे लुबाडत म्हणजे त्यांच्या भोवती भोवती आहे, अशा पद्धतीने तो दिसत आहे. आता त्या ज्या युवती आहेत त्या आपल्या कामामध्ये एकदम चांगल्या पद्धतशीरपणे आपल्या कामाला लागल्या. आता त्यातल्या काही स्त्री आहेत त्या स्त्रिया लगेच काहीतरी बहाणा करून त्याला शिकण्याचा प्रयत्न करतात. आता एक स्त्री आहे तिने काय केलं, जसं आपण पळत आहोत म्हणजे हेच लागून जसं पळत आहे तशा पद्धतीचे बहाणा करून तिने 2 मिनिट काय केलं त्याला सिद्धार्थाला शिकवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे अनेक देण्याचा प्रयत्न केला. एकीने काय केलं सिद्धार्थाच्या खांद्यावरती हात ठेवून आपलं मान ठेवून आपले म्हणजे राहायला लागली अशा पद्धतीने. दुसरीने काय केलं किंवा सुंदर असे वस्त्र धारण केल्यानंतर अशा पद्धतीने सुंदर खटून केल्यानंतर तिने आपलं वस्त्र धारण करण्यासाठी अशा पद्धतीने आपला जो वस्त्र आहे ते वर खाली करून सिद्धार्थाचं लक्ष वेधना करण्याचा प्रयत्न करत आहे ना, अशा पद्धतीने करत आहे. आणि काही लोकांनी जसं जे काही आपले त्याला आपल्या मुठीमध्ये पकडण्याचा प्रयत्न करतात काही स्त्रिया त्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काहीतरी बोलण्याच्या काहीतरी कुटकुट करण्याच्या कानामध्ये जाऊन किंवा आजूबाजूला जाऊन अशा पद्धतीने कुटकुट करण्याचा प्रयत्न करतात. काही स्त्रिया अशा पद्धतीने करतात काहीतरी सोंग देऊन आहे ना, सोंग करून त्याला मिठी मारण्याचा किंवा त्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीने. काही स्त्रिया अशा पद्धतीने दारूच्या नशेमध्ये असल्यासारखं काहीतरी पडण्यासारखं आणि काहीतरी आपल्याला मोहित केल्यासारखं अशा पद्धतीने त्याच्या अवतीभोवती फिरत आहे, अशा पद्धतीचं दृश्य आहे. काही स्त्रिया अशा आहेत की त्यांनी एकदम सुंदर असे कपडे धारण केले आहे, सुंदर पैसे म्हणजे आपल्या पद्धतीने ते शृंगार केलेला आहे आणि अशा पद्धतीने सिद्धार्थाला जणू काही जीव दाखवत आपल्याकडे बोलवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याला जिंकण्याचा किंवा त्याला एखादी आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि अशा पद्धतीने यांचे सगळे प्रकारे चालू आहे. आता काही जणी अशा पद्धतीने आहेत ज्यांनी काही जणांचे पुण्यात जाण्याचे दावे घेऊन आपल्याला सुंदरपणे अशा पद्धतीने काय आहे नटून ठेवून ठेवले आहे आणि अशा पद्धतीने त्याच्या अवतीकडे आपल्या अंग दाखवत आहे किंवा अंगाचा परिषद करण्याचा प्रयत्न सुद्धा त्याच्याकडे करत आहे. आणि अशा पद्धतीने काही जणी अशा आहेत तर त्यांनी एखाद्या आम्रवृक्षाची म्हणजे आंब्याच्या झाडाची खाल्लं आहे ते अशा पद्धतीने आपल्या अवतीभोवती जीवन काय करतात सिद्धार्थाच्या अवतीभोवती फिरतात अशा पद्धतीने. आणि काही जण असे आहेत की ज्यांनी कमळाचे फुलं घेऊन आहे नाही सिद्धार्थाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अशा पद्धतीने करत आहेत. आता काही अशा स्त्री आहेत तर त्या स्त्रिया आपल्या मुखातून सुंदर गीत गाण्याचा प्रयत्न करतात आणि सिद्धार्थाला त्या गाण्यामध्ये काय करतात म्हणजे मुग्ध करण्याचा प्रयत्न करतात. काही जणी अशामध्ये अशा पद्धतीने म्हणतात की राजकुमार कशामध्ये भ्रमामध्ये एवढ्या सुंदर तुमच्या आजूबाजूला सुंदरती आहे तुम्ही कशाला भ्रमात आहे अशा पद्धतीने काही जणी त्यांना म्हणतात. आणि काही जणी त्यांच्या चेहऱ्यावरती पाहून त्यांच्या ह्याच्यावरती पाहून अशा पद्धतीने एवढ्या पद्धतीने मोठ पद्धतीने झालेले आहेत. आता काही जणी अशा आहेत तर मोठमोठ्याने त्याच्यात हसत आहेत आणि मोठमोठ्याने गमती करून अशा पद्धतीने म्हणतात जमत असेल तर मला पकडा अशा पद्धतीने काही त्यांना म्हणत आहेत. आणि काही असं म्हणत आहे की जे काही भूतीत आहे ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्याकडे या अशा पद्धतीने काही जण केलं त्या सिद्धार्थाला म्हणत आहे. आणि अशा पद्धतीने असताना काही जणांनी असं केलं नाही, काही जणांनी अशा पद्धतीने स्वतःला एकदम फुलं आणि सजून टाकलेलं म्हणजे फुलाने पुष्पाने कापल्या गळ्यात काढल्यामुळे फुलाचा माळ टाकून अशा पद्धतीने सजून सिद्धार्थाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. आणि काही जणांनी अशा पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने काही जणांनी अशा पद्धतीने एखाद्या मोहाच्या झाडाचे जे झाड आहे ते पकडून अवतीभोवती असं झडपत सिद्धार्थाकडे वगैरे येणं जाणं वगैरे करतात. अशा पद्धतीने जेणे करू नका तर काही जणी अशा पद्धतीने फुलाचा पुष्प करून सिद्धार्थावर
वगैरे पकडण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीने करत असताना नाना तऱ्हाचे तंत्र, नाना तऱ्हाचे उत्तेजन करण्यासाठी राजकुमाराला त्या उद्देशी काहीतरी त्यांच्याला मोहित करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा पद्धतीने काही स्त्रिया नाना प्रकारचे सुगंध द्रव्य त्यांनी काय केलं नाही, आपल्या अंगावरती लावले आहे. जणू करून त्या सुगंधाने सुद्धा सीताला मोहित करण्याचा प्रयत्न करत आहे. आता त्यांचे जे सौंदर्य पाहिल्यानंतर निश्चित कोणी डोळे आहेत निश्चितच आहे, तर त्यांचे जे डोळे आहेत अग्निसारखे मनातील सुंदर आहेत. अशा पद्धतीने काही जगाच्या बांधाला सुंदर पद्धतीने आहेत. काही जणांचे केस म्हणा, काही जणांचे हात पाय भाऊ म्हणा, अशा सुंदर अशा सगळ्या स्त्रिया एक अशा सुंदर स्त्री आहेत. आणि अशा पद्धतीने प्रत्येक स्त्री या सिद्धार्थाला आपल्या मोहामध्ये पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आता काही जणी अशा पद्धतीने कुठल्या तरी वृक्षाकडे बोट दाखवत आहेत, तो पहा पक्षी अशा पद्धतीने आपल्या स्त्रियांनी सोबत क्रीडा करत आहे. अशा पद्धतीने त्यांना दाखवतात. काही जणांनी अशा दाखवतात की त्यामध्ये जे शुभ्र वस्त्र धारण करून आपल्याला हळदी उठण्यासारखा करून सिद्धार्थाला आलिंगन करण्याचा प्रयत्न करतात. आणि काही जणांनी अशा पद्धतीने सांगतात की जसं रक्तासारखे लाल लाल सारखे जे असतात माहिती नाही, अशा पद्धतीने जणू आपल्याला जणून त्या नखऱ्याने त्यांना सिद्धार्थांना आपल्याकडे वापरण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा पद्धतीने आपल्या सभोवताल त्या स्त्रिया काय आहेत, सिद्धार्थाच्या अवतीभोवती बोलत बिलत आहेत आणि सिद्धार्थाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात, त्याला मोहामध्ये काढण्याचा प्रयत्न करतात. त्या सौंदर्याचं त्यांना असतात. आणि अशा पद्धतीने आता तिथं काही जणी अशा आहेत तर त्या एक सरोवर असते, म्हणजे त्या राजमहाराजामध्ये सरोवर आणि त्या सरोवरामध्ये एक सुंदर असे पक्षी असतात है ना. आणि तो सुंदर पक्षी काय करतो, त्या तिथे जे मादा आहे तिच्या माणसी असं फिरत असतो. जसं ते हंस होतात ना, हंस असतात दोन्हीनं राहत असतात आणि ते काय करतात हंस आणि वगैरे असतात. तर अशा पद्धतीने फिरतात. तशा पद्धतीने ते स्त्री दाखवतात, तो हा हंस आहे की नाही, कशा आपल्या प्रियसीच्या मागं आपलं फिरत आहे आणि आपलं जीवन चांगल्या पद्धतीने त्या मधामध्ये त्या प्रेमामध्ये काय आहे गुंतलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा या सुंदर स्त्रियाच्या प्रेमामध्ये सुद्धा गुंता वगैरे अशा पद्धतीने ते त्यांना आकर्षित करतात. म्हणून अशा पद्धतीने तो म्हणजे अशा पद्धतीने तो पक्षी चक्रवात आहेत. अशा पद्धतीने त्यांना केलं नाही. आता काही स्त्री आहेत त्याने कोकिळेचा जो आवाज आहे त्या पद्धतीने स्वर काढण्याचा प्रयत्न करून त्याला आपल्या आवाजामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा पद्धतीने जसा वसंत ऋतू आहे आणि वसंत ऋतू आल्यानंतर जसे पक्षी रानावनामध्ये कसे आपल्या सुंदरतेना फुलाने बहरलेल्या वृक्षावरती कसे मग्न होऊन असतात, तशा पद्धतीने या सिद्धार्थाला त्या स्त्रिया मग्न करण्याचा प्रयत्न त्याला करत आहे ना. तर अशा पद्धतीने आता तर अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये आता त्या सुंदर युवतीमध्ये आणि सिद्धार्थामध्ये जणू काय चालू आहे, एक प्रकारचं युद्ध चालू आहे. कोणतं युद्ध चालू आहे, प्रेम युद्ध चालू आहे. अशा पद्धतीने म्हणजे ह्या ज्या स्त्री आहेत त्यांना प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न करतात. प्रेमाने म्हणजे आसक्तीने, म्हणजे त्याला काम वाचण्याने जिंकण्याचा प्रयत्न करतात. आणि सिद्धार्थ हा त्यांना काम वाचण्याला बळी पडत नाही आहे ना. अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने त्यांच्या याच्यामध्ये चालू असताना हा राजकुमार आहे, हा राजकुमार त्यांच्याकडे पाहून हसतो आहे आणि अशा पद्धतीने त्यांना कुठल्याही पद्धतीने काही आस्वाद देत नाही, त्यांना प्रतिक्रिया वगैरे देत नाही. अशा अवस्थेत तो राजकुमार त्या स्त्रियाकडे पाहतो आणि त्या स्त्रिया आता त्यांना भुलवण्याचा प्रयत्न करून काही स्त्रिया थकून गेल्या आणि काही स्त्रिया तिथं झोपल्या. आता अशा पद्धतीने काही स्त्रिया झोपल्यानंतर तिथं सिद्धार्थ त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सिद्धार्थ विचार करू आपल्या मनामध्ये विचार करतो की या स्त्रीदारांना कोणत्या गोष्टीची उणीव आहे. सिद्धार्थ त्या सुंदर स्त्रियाला पाहून या स्त्रियांना कोणत्या गोष्टीची उणीव आहे तर ह्यांना एवढं सुद्धा समजत नाही. हे जे सुंदर दिसणारा यौवन जे आहे, हे सुंदर दिसणारे यौवन जे आहे हे चंचल आहे, नष्ट आहे आणि हे नष्ट होणार आहे हे सुद्धा या युवतीला समजणार नाहीच काय. अशा पद्धतीने हा युवक आपल्या मनातीनं म्हणतो आणि अशा पद्धतीने तो युवक आहे म्हणजे राजकुमार आहे, त्यांच्या त्या युवतीच्या कोणत्याही गोष्टीला युक्तींना सुद्धा हा युवराज काही फसवत नाही. तर अशा पद्धतीने असं करता करता अनेक महिने अनेक वर्ष सुद्धा झाले आणि हा युवराज जो आहे ते सिद्धार्थ आहे अशा कोणत्याही त्यांच्या मोहजाळ्यामध्ये त्या युवतीच्या कोणत्याही प्रेमामध्ये म्हणा ते काम वाचण्यामध्ये हा काय फसत नाही. अशा पद्धतीने त्या झाला अपयशी. आता काय झालं,
आता अशा पद्धतीने अपयश झाल्यानंतर आता मंत्र्याकडून राजकुमाराची समजूत. आता त्याचा जो मंत्री आहे उदयी यांनी पाहिलं, यांना माहिती पडलं की या युवती आहे, या काही युवती राजकुमारचं मन टिकण्यात काही समजत नाही. तर अशा पद्धतीने तो त्याने मग आपला पाहिला की राजकुमार एकांतामध्ये आहे. अशा पद्धतीने त्याने स्वतःच मग राजकुमाराला जाऊन भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्या राजकुमाराला म्हणतात की हे राजकुमारा, मी तुझा एक अनुरूप म्हणून तू भेटायला आलोय, म्हणजे तुझा एक मित्र म्हणून मला समजणे, मी तुला भेटायला आलो आहे. ज्या तिने राजाने माझी नेमणूक केली आहे, तुझा एक मित्र म्हणून मी नेमणूक करण्यात आली, तुझा सहाय्यक म्हणून नेमणूक करून आहे. म्हणून मी तुझ्या या अंतःकरणामधील मित्र भावनेच्या साठी मी तुझी माझी इच्छा आहे, म्हणजे तुझ्या ज्या अंतःकरणामध्ये जी प्रेम भावना आहे त्याच्यासाठी मी इथं आलो आहे. म्हणून अशा पद्धतीने त्याने सुरुवात केली, म्हणजे तुझ्या अंतःकरणामध्ये प्रेम, तुझ्या अंतःकरणाच्या म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयी प्रेम भावना आहे, त्याच्यामुळे मी तुला भेटण्यात आलो आणि मी तुझ्याशी बोलतोय. अशा पद्धतीने मला एक मित्राप्रमाणे तू समजून घे, अशा पद्धतीने त्या उदयीने सांगितलं. आणि त्याने सांगितलं काय म्हटलं की तुझ्या हितकारासाठी, म्हणजे तुझ्या हितकारणापासून मी कसा प्रूफ करेन, मला राजाने नेमणूक केला म्हणून तुझ्या हित करण्यासाठी. आणि तू तुझा म्हणजे एक मित्र, खरा मित्र कशाला म्हणतात, तर जो मित्राचं हित पासून तो परावृत्त होत नाही आणि हित करणं हे त्याचं काम आहे आणि संकटाकाळी तो सोडून जात नाही. अशी 3 लक्षणे मित्रामध्ये असतात. अशा माझ्या सुद्धा म्हणजे अशा पद्धतीने मी मित्रत्वाचं वचन देऊन मी तुझ्याकडे आलो आहे आणि मी तुला हे मित्रत्वाचा पासून म्हणजे माझ्या मित्रत्वाचं गुण असल्यापासून मी तुला या गोष्टीपासून दूर ठेवू शकत नाही, कोणत्या तुझ्या अहितापासून मी दूर ठेवू शकत नाही, अशा पद्धतीने त्याने म्हटलं. म्हणून मी तुला तुझ्याशी काय बोलतो. आता त्याने काय म्हटलं, कपटाने स्त्रीला वश करणे हे मनुष्याला काय आहे, लज्जा उत्पन्न करते. म्हणजे एखाद्या स्त्रीला कपटाने स्त्रीला जिंकणे हे एखाद्या माणसाला लज्जा निर्माण करण्यासाठी किंवा वाईट दिसत आहे अशा बद्दल सांगतात. परंतु आदरपूर्वक एखाद्या इच्छेची पूर्ती करणे, एखाद्या स्त्रीची इच्छेची पूर्ण करणे हे सद्गुण आणि चांगल्या माणसाचे काय आहे, गुण आहे. अशा पद्धतीने त्या उदयीने म्हटलं. म्हणून हे विशाल नयनाच्या राजकुमारा, तुझ्या मनात भलेच्याही या सौंदर्याबद्दल, चिंतेबद्दल, स्त्रियाबद्दल प्रसन्नता नसेल तरी तू तसे करत राहावे. म्हणजे तुझ्या मनामध्ये जर त्या स्त्रियाबद्दल प्रेम भावना नसेल तरी तू ते प्रेमाचं काय करत राहावं, निर्माण करत राहावं, त्याच्याबद्दल प्रेम भावना ते काय आत्मवाद येत राहावा. अशा पद्धतीने त्या मित्राने म्हटलं. आणि म्हणून हे विनयशील म्हणजे एखाद्या स्त्रीला विनयशीलने सुखकर वाटतो. म्हणजे एखाद्या स्त्रीला काय विनयशील असलेला व्यक्ती काय वाटतो, सुखकर वाटतो. आणि हा विनयशील म्हणजे एक प्रकारचा अलंकार आहे एखाद्या स्त्रीला. आणि तो विनयाचं सौंदर्य सुद्धा एखाद्या उद्यानासारखं असतं. म्हणजे स्त्रियाला हे विनय काय आहे, एखाद्या उद्यानासारखं असतं. म्हणून केवळ विनयाचा उपयोग म्हणून तुझ्या हृदयातील जी भावना आहे त्या भावनेला जोड देऊन या कामभोगाच्या तुझ्या आहे त्याचा तू खात्रीने तिरस्कार करू नये. तुला जे कामभोगना तुला भेटत आहे त्याचा तू तिरस्कार करू नको, अशा पद्धतीची त्यांनी सांगितली. आणि हा जो पुरुष आहे, या पुरुषाचा पुरुषार्थ कशाला म्हटलं जाते, कामभोग घेणे हा पुरुषार्थ आहे, अशा पद्धतीने त्याने सांगितलं. आणि त्याने मग काही उदाहरण दिलं. तो म्हटलं की प्राचीन काळी जो इंद्र आहे, या इंद्राने असे प्राचीन काळी मोठमोठे माणसं होऊन गेले, विद्वान होऊन गेले, त्यांनी कामभोगामध्ये आपली प्रगती केली, म्हणजे त्यांना प्रभुत्व गाजवलं की त्याला पुरुष अशा पद्धतीने म्हणतात. तर त्याने इंद्राचं उदाहरण दिलं. तर इंद्राने गौतम ऋषीच्या पत्नीसोबत काय केलं आहे, सहवास केला आहे. अशा पद्धतीने गौतम ऋषीच्या पत्नी अहिल्याच्या क्रिया धारण केलं त्याने इंद्राने. त्याच्या पद्धतीने अगस्त ऋषी आहे, या अगस्त ऋषीने सुद्धा सोमाच्या पत्नी रोहिणी यांच्याशी रमण झाला आणि सुटी सहसाची लोपामुद्रामुळे तिची गती झाली. म्हणजे अशा पद्धतीने त्या अगस्त ऋषीने सुद्धा काय केलं नाही की एका ऋषीमुनीच्या पत्नीसोबत काय केलं नाही, त्याने सहवास केला, म्हणजे रोहिणीच्या पत्नीसोबत काय रहमान केला आहे, अशा पद्धतीने सांगितलं. त्याच्यानंतर महान तपस्वी बृहस्पती
याने सुद्धा आतिथ्याची पत्नी किंवा मरुतीची कन्या ममता तिच्यासोबत भोग करून भारद्वाजाला काय केलं नाही, जन्म दिला. त्याच्यानंतर श्रेष्ठदाता चंद्राने सुद्धा बृहस्पतीच्या पत्नीला अध्यापन करत असताना तिच्या ठाई दिव्य बधूला जन्म दिला. अशा पद्धतीने सांगितलं नाही. त्या पद्धतीने प्राचीन काळी विशेष झालेले पराशर ऋषीने सुद्धा जमुना नदीच्या काठी मुलीची वरुणाच्या मुलाच्या मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला. अशा पद्धतीने त्याच्यानंतर कामातून झालेला वशिष्ठ ऋषी अक्षलमला नावाच्या एका खालच्या जातीच्या स्त्रीच्या मध्ये रतमन झाला आणि कपिल नावाच्या पुत्राला जन्म दिला. त्याच्यानंतर वार्धक्याला गालिष्य म्हणजे म्हातारपणाला जो गेला असताना राजर्षी यथार्थी हा सुद्धा एका विश्वासी अप्सरेसोबत काय झाला, रममान झाला. म्हणजे एक म्हातारा सुद्धा होता, तरी पण तो एका अप्सराच्या प्रेमामध्ये पडला. अशा पद्धतीने आणि पत्नीची सभोग करण्यास मृत्यू होवे हे जाणून सुद्धा पांडू जो आहे त्यांनी सुद्धा एका सौंदर्यवती मुग्ध त्या विषयाच्या सुखामध्ये काय झाला, अधीन झाला. बरोबर. माद्री याच्या सुखामध्ये आणले. पांडू म्हणजे कोण ओळखलं का? गौरव पांडव आहेत ना, त्या गौरवाचा पांडवाचा वडील ना पांडव आहे ना. अशा पद्धतीने तर अशा त्यानंतर यासारखा महान ऋषीने म्हणजे महान पुरुषाने याच्या कामभोगामध्ये आपला अवलंब केला आणि भोग प्रशंसा सांगितली आहे आणि सुख सांगितले गेलं नाही. अशा पद्धतीने तुझ्यामध्ये जे तुझ्या वैभवशाली गोष्टीला ते जे प्राप्त झालंय, तुझ्यासारखा शक्तिवान व सौंदर्यवान युवकाने अशा सुद्धा तुझ्या सुखाच्या अधीन आहे, तर त्या सुखाचा तुला हक्क असताना त्या सुखाचा उपयोग का घेऊ नये, हे मोठं आश्चर्य आहे. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य काय आहे की इथं त्यांनी सांगितलं की प्राचीन काळामध्ये जे काही ऋषी झाले आहेत त्यांनी या कामसुखामध्ये काय केलं नाही, मोठेपणा गाजवला गेला. म्हणून तुझ्या आधी हे सगळं कामसुख आहे तर तू त्याच्यापासून दूर कसा राहतो, अशा पद्धतीने त्यांना सांगायचा प्रयत्न केला आहे ना. तर अशा पद्धतीने सांगितलं. आता हा झाल्यानंतर आता त्याच्यानंतर राजपुत्राने मंत्र्यांना आहे ना, मंत्र्याचा उत्तर. आता जो सिद्धार्थ राजकुमार आहे, आता मंत्र्यांनी त्यांना जे सल्ला सांगितलं त्याच सल्ल्याचं उत्तर तो राजकुमार त्यांना देत असतो. काय देत असतो तो म्हणतो की परंपरेने योग्य वाटणारा एकूण म्हणजे तुम्ही माझे आता सिद्धार्थाने असं मेघवर्जनासारखं बोललं. मेघवर्जन म्हणजे चांगल्या शब्दांनी स्पष्ट शब्दांनी आहे ना, उत्तम पद्धतीने अशा पद्धतीने राजपुत्रांनी त्यांना उत्तर दिलं. माझ्याबद्दल तुम्हाला त्या मनामध्ये स्नेह भावना आहे हे पाहून मला धन्यवाद आहे आणि माझ्यासाठी तुम्ही कुठे चुकताय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, असं राजकुमारांनी म्हटलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की एहीच चुकाची अवहेलना मी करीत नाही. आता सिद्धार्थाने सांगितलं काय म्हटलं, एहीच चुकाची मी अवहेलना करत नाही. म्हणजे हे जे चूक आहे, भौतिक चूक आहे, त्याची मी अवहेलना करत नाही. व सर्व प्राणी मात्र त्याच्यामध्ये गुरफटले आहेत हे मला सुद्धा माहीत आहे. पण हे जग अनित्य आहे. आता सिद्धार्थ इथे काय म्हणतात, हे जग अनित्य आहे त्यामुळे माझं मन त्याच्यामध्ये रमत नाही आहे ना. आणि स्त्रीचं सौंदर्य कामन राहिलं तरीही त्या स्त्रीच्या सौंदर्यामध्ये आनंद म्हणून राहणे एखाद्या सुज्ञ माणसाला ते शोभणार नाही. म्हणजे आता स्त्रीचं सौंदर्य नश्वर आहे, पण तरी जर तिचं सौंदर्य जर कायम राहिलं तरी एखाद्या सुज्ञ माणसाला तिच्या कामविषयामध्ये राहणं सुज्ञ माणसाला ते काय शोभत नाही. आणि असं असलं तरी आता इथं काय म्हणलं, असं असलं तरी तुम्ही ज्या थोर माणसाचे उदाहरण दिलंय तर त्या थोर माणसाचं उदाहरण काय कामाचं आहे, ज्यांनी आपल्या शब्दावरती किंवा आपला आत्मविश्वास खोडून टाकला आहे, अशांना थोर माणसाचं काय उदाहरण घ्यायचं आहे. तर ज्यांनी तप करण्यासाठी त्याचा तपवर्ष झाला तर त्याचं उदाहरण देऊन काय कामाचं आहे का, आहे का नाही. अशा पद्धतीने म्हणून सिद्धार्थाने सांगितलं की असे जे थोर माणसं तुम्ही सांगता तर त्या थोर माणसाने आपल्या म्हणून आपला सत्यानाश केला, अशा माणसाचं काय उदाहरण घ्यायचं आहे की नाही. अशा पद्धतीने म्हणून सांगतात. म्हणून इथं त्यानं सांगितलं की स्त्रियाच्या विषयी खरं वरवरतून प्रेम करण्यात काही सार्थक आहे का, आहे की नाही. मी ज्या गोष्टीची मला आवडच नाही आहे त्याच्यामध्ये राहणं हे काय चांगली गोष्ट आहे का, अशा पद्धतीने त्याने सांगितलं. म्हणून अशा पद्धतीने मला एखाद्या स्त्रीसोबत वरवरती प्रेम करण्यात मला काही स्वार्थ वाटत नाही आणि त्याचं तुम्हाला ते आवडतही
नाही, अशा पद्धतीने त्याने सांगितलं. म्हणून मला खरेपणाची इच्छा आहे तर यात्रेची इच्छा करण्यात मला मुळीच आवड नाही आणि संयोगापासून नैसर्गिक तर तसं संयोगाचा धिकार असो. अशा पद्धतीने म्हटलं काय, अशा पद्धतीनं अशा गोष्टीचा तुम्ही स्वीकार करायला सांगता तर अशा गोष्टीचा मी काय करतोय, धिकार करतोय की जे विषयामध्ये राहणं की काम उन्हामध्ये राहणं एक प्रकारचं मी काय करतो, धिकार म्हणजे वाईट गोष्टीप्रमाणे मानतो. अशा पद्धतीने या मिथ्या विषयावरती घेऊन मी आपल्या मनाला किंवा त्याला वंचित करत नाही आणि अशा पद्धतीने या विषयाचे बळी जर म्हणजे या विषयामध्ये बळी जाऊन मी एकमेकाला फसवण्यात काही अर्थ राहणार नाही. म्हणजे स्वतःला फसवण्यात आणि दुसऱ्याला फसवण्यात काही अर्थ राहणार नाही. तर अशा गोष्टीमुळे मला या अशा विषयामध्ये मुळीच मला रस नाही आणि याला कुमार्गाकडे घेऊन जाणार आहेत. मी याच्यात काय करणार नाही. अशा पद्धतीने राजकुमाराने त्या उदयीला काय उत्तर दिलं. म्हणजे डायरेक्टली सांगायचं उदाहरण आहे तर त्या म्हणलं नाही की हे जे काम वासना हे एक प्रकारची नश्वर आहे आणि हे अनैतिकता म्हणजे त्याच्यामध्ये काही ठेवलेलं नाही. आणि अशा पद्धतीने ज्याच्यामुळे बरेचसे मोठे मोठे माणसं आहेत जे त्याचा नाश पावला आहे ना, अशा विषयामध्ये कशाला रंग वाढवायचं. अशा पद्धतीने राजकुमाराने त्या उदयीला सांगितलं. म्हणून आता इथं त्या राजकुमाराचा जो संकल्प आहे, दूर संकल्प आहे या उदयने जाणला आणि उदयने जाणल्यानंतर आता राजकुमाराला काही आपल्या वश करता येणार नाही. म्हणजे त्याला काही आपल्याकडे वळवता येणार नाही हे उदय जाणलं आणि तो काय केलं, त्याने ही बातमी म्हणून राजाला जाऊन सांगितली. आता राजा सांगितल्यानंतर राजाने सर्व ऐकल्यानंतर राजाला दुःख निर्माण झालं. जसं जणू काही एखादी बाण हृदयात टोचलेला आहे अशा पद्धतीने तो राजाला काय झाला, दुःख झाला आणि त्या रात्री राजाला अजिबात झोप आलेली नाही. राजा आणि तो प्रधान त्याला जो सेवक आहे ना, तो मंत्री सतत काही महिन्यापर्यंत काहीतरी प्रयत्न करत राहिला पण काही झाल्यानंतर त्यांना कोणतंही यश मिळालं नाही. अशा पद्धतीने त्यांना या राजकुमाराला त्या भोगविलासामध्ये रममाण करण्यासाठी त्यांना कुठलंही यश आलं नाही. मग राजाने काय केलं, ते अंतपुराण म्हणजे ते सुंदर्याचं जे काही आयोजन केलं होतं ते सगळं राजाने काय केलं, उद्ध्वस्त करून टाकलं म्हणजे संपवून टाकलं आणि अशा पद्धतीने प्रकरण संपलं. आता त्यानंतर शाक्य संघात प्रवेश. आता इथं काय झालंय की आता शाक्य संघामध्ये प्रवेश. आता शाक्य नावाचा एक संघ त्या कपिलवस्तूमध्ये होता आणि तो संघ काय होता, तरुण म्हणजे जो मुलगा 20 वर्ष ज्याने पूर्ण केलं त्याला संघामध्ये दाखल होत असाय. अशा पद्धतीची ही परंपरा होती आणि तिथं एक तो सभागृह होता त्याला संतागार अशा पद्धतीचे म्हणा. आता सिद्धार्थ आहे याने वयाचे 20 वर्ष पूर्ण केल्यामुळे संघाची दीक्षा घेणे, सभासद होणे हे योग्य वय होतं. म्हणजे सिद्धार्थाचं वय 20 वर्ष झाल्यामुळे त्याला संघाचा सभासद होणे हे योग्य वय होतं. म्हणून त्या रीतिरिवाजाप्रमाणे शाक्याचा सभागृह होता त्या संतागारामध्ये कपिलवस्तूमध्ये होतं. त्या संतागारामध्ये ही सभा होत जायच्या. अशा पद्धतीने सिद्धार्थाला शाक्य संघाच्या दीक्षा घेण्याच्या उद्देशाने शुद्धधनाने त्याचा जो पुरोहित होता त्या पुरोहिताला सभा बोलवण्यासाठी सांगितलं. आता सभा बोलवण्यानं सांगितल्यानंतर त्या सांगतेची सभा तिथं झाली, संतागारामध्ये झाली आणि संतागारात सभा झाल्यानंतर तिथं संतागारामध्ये सिद्धार्थाला बोलवण्यात आलं आणि सिद्धार्थाला बोलवण्यात आल्यानंतर त्या पुरोहिताने शाक्य संघाच्या मध्ये ठराव मांडला. काय ठराव मांडला की शाक्य संघाचा सेनापती त्याचा ठराव मांडला की तिथं ठराव मांडला. आता तो शाक्य संघाचा जो सेनापती होता ते त्या सभेमध्ये उठून उभा राहिला आणि उभा उठून राहिल्यानंतर त्याने सांगितलं की सिद्धार्थ जो येतो शुद्धोधनाचा जो पुत्र आहे हा वयाचा 20 वर्ष झाला आहे आणि इथं या शाक्य संघामध्ये तो प्रवेश घेण्यात सदस्य होण्यासाठी त्याला घेण्यात येत आहे. कोणाला काही अपवाद असेल, कोणाला जर विरोध असेल तर त्यांनी आपलं मत प्रकट करावं अशा पद्धतीने त्यांना सांगितलं. तर अशा पद्धतीने त्याने सांगितलं तर शाक्य वंशामध्ये सुधीरनाच्या कुळातील जन्मलेला सिद्धार्थ गौतम हा सभासद होऊ इच्छितो आणि त्याने वयाचं 20 वर्ष पूर्ण झालेले आहे म्हणून त्या सिद्धार्थचे सभासद द्यावे असे सूचित करण्यात येत आहे. म्हणून कोणाला जर याविषयी आपलं मत विरोध दाखवायचं असेल तर त्यांनी आपलं मत प्रकट करावं अशा पद्धतीने त्या सेनापतीने म्हटलं. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर कोणीही त्याची कोणताही सदस्य तिथं त्याच्या विरोधात उभा झाला.
अशा पद्धतीने म्हटल्यानंतर मग दुसऱ्यांदा सुद्धा तसंच म्हटलं. तेव्हाही कोणी उभा उठला नाही, म्हणजे सदस्य होण्यासाठी कोणीही विरोध केला नाही. तिसऱ्यांदा सुद्धा तसंच म्हटल्यानंतर तिसऱ्यांदाही सुद्धा कोणीही विरोध करण्यासाठी उभा उठला नाही. अशा पद्धतीने 3 वेळ झाल्यानंतर आता तिथे एक काय नियम आहे, 3 वेळ झाल्यानंतर कुठल्याही गोष्टीला विरोध होत नसेल तर ती काय संमत करण्यात यावी. अशा पद्धतीने आता सिद्धार्थाला तिथं काय करण्यात आला की सदस्य म्हणून घोषित करण्यात आला. तर अशा पद्धतीने सर्व मताने सिद्धार्थाला या संघाचा सदस्य म्हणून संमत करण्यात आला. आणि अशा पद्धतीने संमत केल्यानंतर आता तिथला जो पुरोहित आहे तो पुरोहित उभा उठला आणि सिद्धार्थाला म्हटला की तुम्हाला तुमचं स्वागत आहे, हे या शाक्य संघाने तुमचा सदस्य स्वीकार केलेला आहे. म्हणून अशा पद्धतीने सिद्धार्थाला म्हटलं आणि म्हणून त्याला म्हटलं की तुमचा बहुमान मिळा, म्हणजे तुम्हाला तुमचा बहुमान केला, म्हणजे शाक्य संघाने तुमचा बहुमान केलाय अशा पद्धतीने त्याने त्या पुरोहिताने म्हटलं. आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला सदस्याचे म्हणजे संघाच्या सदस्याची बंधने तुम्हाला ठाऊक आहे, म्हणजे सदस्याचे नियम तुम्हाला ठाऊक काय काय अशा पद्धतीने त्या पुरोहिताने म्हटलं. तेव्हा सिद्धार्थाने म्हटलं की नाही, मला माहित नाही, तुम्ही जर ते सांगितले तर माझ्यासाठी ते बरं होईल. अशा पद्धतीने सिद्धार्थाने ते म्हटलं. आणि अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्या पुरोहिताने त्या सभासदाचे जे कर्तव्य म्हणजे नियम त्यांनी सांगितलं. कोणत्या पद्धतीने नियम सांगितलं? एक सांगितलं, तू हितसंघाच्या सुरक्षाच्या पासून तन्मन धर्माने केलं पाहिजे. म्हणजे काय म्हटलं नाही की तू संघाचं जे काही संघ आहे त्याचं हित तन्मन धनाने केलं पाहिजे. पहिली नियम सांगितलं. त्याच्यानंतर दुसरा नियम सांगितलं नाही, संघाच्या सभासदातून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. म्हणजे जेव्हा संघ सभा निर्माण केली त्याच्यामध्ये तू कधीही गैरहजर राहता कामा नये. त्याच्यानंतर तिसरा नियम सांगितलं, कोणत्याही शाक्याच्या वर्तनात तुला एखादी गोष्ट दोष म्हणून दिसल्यास त्याला भीती न बाळगता न कोणाला घाबरता उघडपणे तू दाखवून दिली पाहिजे. म्हणजे शाक्य संघामध्ये कुठलाही दोष असेल तरी उघडपणे तू सांगितला पाहिजे. त्याच्यानंतर तुझ्यावर दोष कोणी आरोप ठेवला असेल तर तू त्याला रागवून न जाता, परंतु अपराधी असेल तर तू तसे कबूल केले पाहिजे आणि निरपराधी असेल तर तू तसं सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीने त्या पुरोहिताने हे सगळं सभासदाचं नियम सांगितलं. त्याच्यानंतर त्या पुरोहिताने सांगितलं, यानंतर तुझं सभासत्व रद्द करण्यासाठी सुद्धा अपात्र कसा ठरू शकतं ते सुद्धा सांगतो. म्हणजे आता सभासत्व झाल्यानंतर तुला अपात्र सुद्धा करण्याची सुद्धा इथं नियम आहे. तर कोणते नियम आहे तिथं सांगितलं, तू जर बलात्कार केलास तर सभासत्व राहणार नाही. तू जर खून केलास तर सभासद राहणार नाही. तू जर चोरी केलास तर सभासद राहणार नाही. तू जर खोटी साक्ष दिल्यास तुझ्या आरोप सिद्ध झाल्यास तू संघाचा सभासद राहू शकणार नाही. अशा पद्धतीने या नियम सांगितले, संघाचे सभासदाचे नियम सांगितले आणि सभासत्व रद्द होण्याचे सुद्धा नियम सांगितले. आता त्याच्यानंतर सिद्धार्थाने म्हटलं की महाराज, शाक्य संघाच्या शिस्तीचे पालनाचे मला नियम सांगितल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहे आणि मी त्या नियमाचा शब्द न शब्द मी पाळील. त्याचं कर्तव्यपूर्ण अधिक प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करीन अशी मी खात्री देतो. अशा पद्धतीने मग तिथं संघाचा सभा सदस्य झाला. आता इथं संघातील संघर्ष झाला. संघातील संघर्ष. आता इथं काय, सिद्धार्थ हा संघाचा सभासत्व झाला आणि जवळजवळ त्यांना 8 वर्ष झाले. आता 8 वर्षापर्यंत त्याने संघाचं काम चांगल्या पद्धतीने केलं. एक चांगला प्रामाणिक सदस्य म्हणून रोज यायचा, म्हणजे सभासदाचं याचं आपल्या जे घरी जे लक्ष द्यायचं तसं त्याने आपल्या संघामध्ये म्हणजे लक्ष सुद्धा द्यायचं आणि प्रामाणिकपणे आणि कर्तव्यपणे आपलं काम बरोबर पाडला. अशामुळे तो काय झाला, त्या संघामध्ये प्रिय बनला, सगळ्याचा प्रिय वगैरे बनला. पण आता अशा पद्धतीने संघाचा सभासद झाल्यानंतर 8 वर्षानंतर एक घटना अशी घडली ते दुःखद आहे ना. शाक्य वंशाच्या म्हणजे शाक्य कुटुंबासाठी दुःखद अशी घटना घडली. काय झालं की त्याची घटना अशा पद्धतीची आहे तर शाक्य राज्याच्या सीमेला कोलियाचं राज्य होतं आणि या कोलियाच्या आणि शाक्याच्या राज्यातून रोहिणी नदी गावती वाहत होती. आता या रोहिणी नदी वाहत असल्यामुळे काय होतं की हे जे कोली आणि शाक्य आपल्या जमिनीला पाणीने घ्यायचे आणि हमेशा काय व्हायचं की त्या रोहिणी नदीचं पाणी घेत असताना त्या दोघांमध्ये काय व्हायचं, सारखं भांडण वगैरे व्हायचं.
अशा पद्धतीने या पद्धतीने भांडण व्हायचं. पण आता काय झालं की अचानक एक प्रसंग झाला तर त्याच्यामध्ये जे हंगाम होता त्या हंगामामध्ये रोहिणी नदीच्या पाण्यावरून त्या दोघांमध्ये काय झालं, भांडण झालं, वाद झाला. आणि हे वाद भांडण झाल्यामुळे मारामारीमध्ये ते काय झालं, निर्माण झालं. आणि अशा पद्धतीने मारामारी झाल्यानंतर आता अशा पद्धतीने मारामारी झाल्यानंतर हा जो वाद आहे हा वाद त्या शाक्य संघामध्ये आला. तर अशा पद्धतीने सिद्धार्थाने 28 वर्षापर्यंत तो सभासद पद्धतीने 28 वर्षापर्यंत तो होता. आणि हा 28व्या वर्षानंतरच काय झाली ही घटना अशा पद्धतीने घडला. आता दोन्ही बाजूने ते मोठा संघर्ष निर्माण झाल्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना दुखावल्या गेल्या. आता जेव्हा हे बातम्या झाल्यानंतर या जेव्हा माहिती भेटली तेव्हा त्या शासकीय लोकांनी त्या संतागारामध्ये सभा घेतली. आणि सभा घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या अशा पद्धतीने वारंवार अशा पद्धतीची घटना होता की याचा आपण निरोपच घेतला पाहिजे, एकदाचा शेवटचा निरोप लावला पाहिजे. तर आपण कायमचा युद्ध काढल्याशिवाय याचा पर्याय नाही. अशा पद्धतीने कोरिया विरुद्ध युद्ध केल्याशिवाय याचा काही पर्याय नाही अशा पद्धतीने म्हणून त्यांनी म्हटलं. म्हणून त्याच्या सेनापतीने म्हटलं की कोलीय लोक आपल्याला अशा पद्धतीने हे करतात आणि अशा पद्धतीने आता आपण त्याचा शेवट केला पाहिजे. म्हणजे याचा एकमेव मार्ग म्हणजे फक्त कोरियाशी युद्धच केलं पाहिजे आणि हा युद्धाने प्रश्न काळ होऊ शकते अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं. आणि अशा पद्धतीने त्या सेनापतीने आपला प्रस्ताव सांगितला की आपण कोरिया युद्ध करून हा ज्या काही प्रकरण झालाय त्याचा आपण काय केला पाहिजे, हा युद्ध करून जे काय प्रसंग आहे तो नष्ट केला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी प्रस्ताव टाकला. आणि अशा पद्धतीने प्रस्ताव टाकल्यानंतर त्या कोरिया विरुद्ध युद्ध करण्याचा जो प्रस्ताव सेनापती टाकल्यावर त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ काय झाला, उभा झाला. आणि उभा झाल्यानंतर त्या सिद्धार्थाने म्हटलं की अशा पद्धतीचं आपण या कोरिया म्हणजे कोणत्या पद्धतीने युद्ध केल्याने कोणतेही प्रश्न काही मिटत नाही. म्हणून अशा पद्धतीने या युद्धाला काय आहे, विरोध करतो आहे. आणि अशा पद्धतीने युद्धाला चालू झाल्यामुळे कोरिया विरुद्ध युद्ध करणे हा काय उपाय आपल्याला योग्य वाटत नाही. अशा पद्धतीने सिद्धार्थाने तिथं युद्धाला काय केलं, विरोध केला. आणि अशा पण त्यांनी सांगितलं युद्धामुळे युद्ध निर्माण होतात, एका युद्धाने दुसऱ्या युद्धाची बीज कोरली जात असतात. आणि अशा पद्धतीने एक हत्या करणारा व्यक्ती त्याला दुसरा हत्या करणारा व्यक्ती भेटतो. अशा पद्धतीने एकाला जिंकणारा व्यक्ती त्याला दुसऱ्यांना जिंकणारा भेटतो, एखादा लुबाडणारा व्यक्ती त्याला लुबाडणारा व्यक्ती भेटतो. अशा पद्धतीने सिद्धार्थाने त्याने म्हटलं. आणि अशा पद्धतीने या युद्धाला आपण घाई करू नका, या संघर्षाला घाई करू नका. आणि प्रथम आपण कोणाचा दोष आहे ते आपण त्याला शोधलं पाहिजे आणि काळजीपूर्वक कोशिश केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण जे काही खरं आहे त्याचं आपण निदान केलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. सेनापतीने उत्तर दिलं, होय आपल्या लोकांनी अतिक्रमण केलं. म्हणजे आता इथं सिद्धार्थाने म्हटलं तर कोणाच्या लोकांची दोष आहे आपण पाहिलं पाहिजे की आपल्याच लोकांचा दोष आहे का त्यांचा दोष आहे आपण पाहिलं पाहिजे आणि त्याच्यावर निर्णय दिला पाहिजे. मग त्या सेनापती सांगितलं की होय आपल्या लोकांचा सुद्धा दोष आहे, आपल्या लोकांनी सुद्धा मारलं. पण आता असं म्हणल्यानंतर मग सिद्धार्थ म्हणतो आपली चूक आहे. अशा पद्धतीने म्हणल्यानंतर त्या सेनापती म्हणलं तर पहिल्यांदा पाडी देण्याची आपली पाडी आहे अशा पद्धतीने त्या सेनापतीने सांगितलं. म्हणून अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आढळलं. आता सिद्धार्थाने सांगितलं की अशा पद्धतीने युद्ध करण्यात काही हरकत नाही, तर आपण त्याच्यावरती एक उपाययोजना सांगतो. काय योजना सांगताय, सिद्धार्थाने एक योजना सांगितलं. काय म्हटलं नाही की आपल्याकडचे 2 माणसं घ्यायचे, त्यांच्याकडे 2 माणसं घ्यायची आणि या दोघा माणसांनी तिसरा माणूस म्हणजे निवडाचा, म्हणजे असे 5 जणांनी मग याचा काय करतील, जे काय आहे हा ठराव निकाल लावतील. अशा पद्धतीने सिद्धार्थाने ही बाजू मांडली आपल्या ठरावाला. परंतु सिद्धार्थ गौतमाला अनुमोदना मिळाले, परंतु सेनापतीने त्या सूचनेला विरोध केला. आणि त्या सूचनेला विरोध केल्यामुळे आता कोलियांचा जो उपद्रव आहे तो आपण इथं कडक शासन केल्याशिवाय तो थांबणार नाही अशा पद्धतीने त्या सेनापतीने सांगितलं. आणि त्या सेनापती सांगितल्यामुळे आता त्याने सांगितलं की आता माझा जो ठराव टाकीत आहे ना, त्याने जो सांगितलं की अशा पद्धतीने मी तर त्या सेनापतीने सांगितलं की अशा पद्धतीने या जे कोली आहेत त्यांचा आपण कडक शासन केल्याशिवाय बंदोबस्त होणार नाही. म्हणून त्यांनी म्हटलं की काय असो आपण आता इथं
ठराव टाकू ते युद्ध करायचा काही ठराव आहे अशा पद्धतीने टाकण्याचा प्रश्न ठराव टाकला तिथं. तर अशा पद्धतीने ठराव टाकल्यानंतर पुन्हा त्याने प्रस्ताव टाकल्याबरोबर सिद्धार्थाने पुन्हा त्याला विरोध दर्शवला आणि विरोध दर्शवला की या युद्धाला मी विरोध करतो. अशा पद्धतीने कोलीय आणि आपले शक्य हे निकटचा संबंध आहे आणि अशा पद्धतीने या निकटच्या संबंधाविषयी युद्ध करणं चांगली गोष्ट नाही. तशा वेळी त्या सेनापतीने सांगितलं तर क्षत्रियाचा धर्म युद्ध करणं आहे आणि युद्ध करण्यामध्ये ते आपले आणि परके पाहत नाही. युद्ध करणे हे त्याचं कर्तव्य आहे आणि अशा पद्धतीने त्याच्या आपले आणि परके यांनी देणे घेणे राहत नाही. अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं की हा प्रस्ताव मी टाकत आहे. या प्रस्तावाला कोणाचा मत आहे आपण पहिल्यांदा पाहू. आणि अशा पद्धतीने त्यांनी पाहिलं की सिद्धार्थाने आता त्या सेनापती सांगितलं काय सांगितलं की युद्ध करणे हे क्षत्रियाचं काम आहे म्हणून युद्ध करत असताना परकेने आपले जायचं नाही हे आपलं कर्तव्य. अशा पद्धतीने सिद्धार्थाला सांगितलं. तर अशा पद्धतीने आता सिद्धार्थाने म्हटलं की धर्म याचा अर्थ मी असा समजतो तर वैर्याने वैर शांत होत नाही ते प्रेमानं शांत होत असते. अशा पद्धतीने सिद्धार्थाने सांगितलं. आणि अशा पद्धतीने सिद्धार्थाने सांगितल्यानंतर सिद्धार्थ सेनापती अवस्थ झाला आणि अवस्थ झाल्यानंतर त्याने सांगितलं की हे तत्वज्ञानाचा विषय नाही आहे. इथं तत्वज्ञान काही आवश्यक नाही म्हणून माझा मुद्दा असा आहे की सिद्धार्थाला माझ्या प्रस्तावाचा विरोध आहे. त्याबद्दल त्या संघाचे काय मत आहे हा प्रस्ताव मतात टाकण्याची मी खात्री करतो. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतात टाकला आणि तो फार मोठ्या बहुमताने संमत झाला. आता सिद्धार्थाचा पहिला प्रस्ताव टाकण्यात आला है ना. सिद्धार्थाच्या बाजूने म्हणजे मत होतं की युद्ध करायचं नाही. तर पहिला प्रस्ताव टाकला पण सिद्धार्थाच्या मताला बहुमत मिळालं नाही, अल्पमत मिळालं. त्याच्यानंतर या सेनापतीचं जो मत होतं की युद्ध करणे या युद्ध करण्याचा प्रस्ताव टाकल्यामुळे काय झाला तर त्यांना बहुमत मिळालं. तर अशा पद्धतीने सेनापतीच्या बाजूने बहुमत मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आता इथं थांबणार आहोत. आता उद्याचा भाग आपण उद्या करू. ठीक आहे.